तूच हवी मला भाग 3. कृष्णा, आज पुन्हा लेट झाले. आता ते ट्यूबलाईट अजून किती चिडतंय काय माहिती. तूच वाचव कृष्णा आता. नंदिनी, तू वेळी आहे का? त्यात काय एवढं त्याला घाबरायचं. ट्यूबलाईटच तर आहेच. कशी बशी ती ऑफिसमध्ये पोहोचली. इकडे राम दुसऱ्याच घाईत होता. राम, काय हे सचिन, काय चाललंय तुझं? ही फुले ही अशी का लावलीयस? अरे ऐक ना, तो येईलच आता इतक्यात. तू सगळं व्यवस्थित सेट केलंयस ना? ते बघते तिथे चेअर्स व्यवस्थित कर. त्या ओ नो, कार्तिक आलास तू? तर मंडळी, हा आहे कार्तिक, द ग्रेट बिझनेसमॅन आणि आपल्या रामचा मित्र सुद्धा. हे राम भावा, काय चाललंय, काय हे? कसली तयारी चालू आहे? ही कोणी स्पेशल पर्सनल येतंय का? कार्तिक रामला मिठी मारत बोलला. घ्या, इथनं सुरुवात यायची. ह्याच्या स्वागत समारंभासाठी एवढा दंगा सुरू आहे आणि हाच विचारतोय की कोणी येणार आहे काय. तोवर आमच्या नंदिनी मॅडम आल्या. ए काय रे कबीर, हे आपलं ऑफिस इतकं का सजवलंय? काय स्पेशल आहे काय आज? नंदिनी, अगं अगं राम सरांचे मित्र, द ग्रेट बिझनेसमॅन कार्तिक, अक्षय, कबीर. ओ हो नंदिनी, या ट्यूबलाईटला रागाशिवाय मैत्रीण पण करता येते. गुड मॉर्निंग सर, नंदिनी म्हणाली. हाय मिस नंदिनी, मीट हिम, मिस्टर कार्तिक. अक्षय, माय बेस्ट फ्रेंड. राम, हॅलो सर. नंदिनी, हाय नंदिनी, व्हेरी नाईस टू मीट यू. राम, तुझी सेक्रेटरी तर खूप मस्त आहे, मला आवडली. कार्तिक म्हणाला, साल्या ती वहिनी आहे तुझी, जरा लांब. राम म्हणाला, आई शपथ, तू चक्क राम हे बोलतोय. मी स्वप्न तर नाही ना पाहत आहे. साल्या, तू मुलींना ढुंकून सुद्धा न पाहणारा, चक्क हिला माझी वहिनी. एक 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 मिनिट, चिमटा काढ जरा. ए नाटक बंद कर आधी. मिस नंदिनी, काय तर कनेक्शन वाटते रे त्याच्यात. एक वेगळीच ओढ वाटते मला. लव ॲट फर्स्ट साईड, कार्तिक म्हणाला. हॅलो भावा, कार्तिक बोलतोय. बोल ना भाई. वरून आपल्या कट्ट्यावर भेट. ठीक 5 वाजता संध्याकाळी. ओके डन, कार्तिक म्हणाला. डन डना डन. हॅलो भाई, कार्तिक बोलतोय. बोल भाई. आयुष, कट्ट्यावर भेट तू. विषय सांगतो आल्यावर. कार्तिक सचिनला पण बोलावतो. सगळे याच्या कट्ट्यावर म्हणजेच कॅफेत भेटतात. ठरल्याप्रमाणे त्यांना त्याच्या आल्या आल्या टेबल रिकामा केला जातो आणि त्यांची ऑर्डर तयार असते. प्रत्येक जण आपापली कॉफी घेत कार्तिकला, भावा विषय काय, का बोलावलं एवढ्या घाईत आणि आपला राम कुठे आहे? अरे त्याला मी मुद्दाम लेट बोलावलंय. विषय त्याचाच आहे. त्याने आपल्यासाठी वहिनी शोधलीये पण पण आज मला सांगतोय. काय वहिनी? कोण? नाव? सचिन. सच्चा. नंदिनी नाव आहे वहिनीचं. सचिन पोट धरून हसत होता आणि सगळे फक्त त्याला असं बघत होते. अरे तुला राग येत नाहीये काय? हसत आहेस? कार्तिक म्हणाला. अरे एडपट, मला माहित आहे सगळं. सचिन आतापर्यंतच्या नंदिनी आणि रामचा सर्व संवाद सांगतो. तसेच त्यांच्या तोंडून खरं ऐकण्यासाठी त्याने आणि आजीने जे जे केले सांगितले. मग आता कार्तिक, आता हे नाटक थोडे दिवस असंच ठेवायचं आणि रामची मज्जा घ्यायची. सचिन पण त्याआधी रामचं स्वागत करायचं. राम आला. आयुष रामच्या येताच सगळ्यांनी त्याला घेरलं. वहिनी शोधली आणि सांगितलं सुद्धा नाही आम्हाला. न सांगत तू आता तुझी काही खेर नाही. सगळ्यांनी मिळून रामला धुतला. अरे आधी जी होणारी बायको आहे तिला तरी सांगू द्या. राम पण सचिनला सुद्धा ती आवडते. वरून त्याची नाटक आहेत सगळी. आजीचा चमचा. आता मात्र सगळ्यांची बोलती बंद होती. तुला कसं? सचिन आश्चर्याने. तू आणि आजी इतके जवळ आहात ना की तू काय आणि कुठपर्यंत करतोय आणि ते कितपत खरंय सगळं कळतंय मला, समजलं. सो माझ्याशी होशारी कधीच नको. आणि जर हे खरं असतं तर तुझ्यासाठी अशी एक नंदिनी काय 100 नंदिनी पुढे सांगायची गरज नाही. सचिनचे डोळे इतक्यातच पाणावले होते. भावा इतकं प्रेम, आय लव्ह यू. सगळ्यांनी मिळून ग्रुप हक केला आणि गप्पा मारत बसले. इकडे नंदिनी, हॅलो डार्लिंग, मी बोलतोय. मुग्धा, बोल ना, कशी काय आठवण काढली ग? नंदिनी, ती म्हणाली. हो ग बाई, उद्या येते मी कोल्हापूरला. ओ हो, का कंटाळली लंडनला? मग मी येते उद्या तुला पिक करायला. नंदिनी म्हणाली. दादा येतोय माझा. मुग्धा, हो तरी पण येते मी.
माझी मैत्रीण एवढ्या दिवसांनी येते, मग पिक नको करायला का? ओके, ये मग. मुग्धा दुसऱ्या दिवशी एअरपोर्टवर, मिस नंदिनी तुम्ही इथे कशा? राम, हा प्रश्न तर मी पण विचारू शकते ना. आणि कशा म्हणजे मी येऊ शकत नाही का इथे? नंदिनी म्हणाली, मिस नंदिनी तुम्ही सरळ बोलण्याचे किती घेणार? राम म्हणाला, सर. नंदिनी म्हणाली, भाई मुग्धा, अरे मुग्धा आलीस तू? मिस यू सो मच डिअर. राम, काय भाई? मुग्धा हे तुझे भाई? आर यू सिरियस? नंदिनी, व्हॉट डू यू मीन मिस नंदिनी? राम म्हणाला, डिडंट मीन सर नंदिनी. आणि एक मिनिट, तुम्ही मुग्धाला कशा ओळखता? राम, झालं सुरू यांचं. ट्यूबलाईट कुठलं? कशा ओळखता? का ओळखता? कशा भेटला? कृष्णा वाचव. अरे दादा, ही माझी मैत्रीण आहे. स्कूल फ्रेंड. सरप्राईज. मागून रियाज ओरडला, अरे रियाज तू पण? भावा, खूप गोड सरप्राईज आहे हे. राम, मुग्धा रामची आतेबहीण आणि रियांश रामचा छोटा भाऊ. एक नंबरचा बिघडलेला आणि नौटंकी पण. रामचा जीव की प्राण. त्याचं काय आहे ना ब्रो, कालच मला उचक्या लागल्या. आणि सांगतो काय, एक तर तुझं नाव घातलं आणि कमी झाल्या, आणि पुढे काय बोलू तुला पटणार नाही बाई. अरे तू तर स्वप्नात पण येऊन मला बोलवत होता, म्हणून म्हटलं भाईला खूप आठवण येते आपली, तर भेटूया. मग या मुक्ती सोबतच आलो. साल्या नौटंकी कधी सुधारणार नाही. राम, घ्या कोण बोलते बघा. नंदिनी, काय बोललात तुम्हीच नंदिनी? काहीच नाही सर. तुम्हाला काही ऐकू आलं काय? नंदिनी म्हणाली, बाय द वे, या कोण? रियांश, या मिस नंदिनी, मुग्धाची मैत्री आणि माझी सेक्रेटरी. ओ हाय मिस. हॅलो. नंदिनी, ए मीरा, चल ना घरी. मुग्धा, अगं मी पुन्हा येईन. नंदिनी, जा बाई, मी इतक्या दिवसांनी आले आणि तुला माझं ऐकायचं नाहीये. जाऊ दे, दोस्त दोस्त ना रहा. मुग्धा, ए बंद पड, आता येते मी तुला. रामला तर खूप आनंद झाला होता. चल आपण दोघी मागे बसू. मुग्धा म्हणाली, अगं पण माझी गाडी. नंदिनी म्हणाली, मिस ती ड्रायव्हर घेऊन येईल, तुम्ही बसा. राम म्हणाला. नंदिनी आणि मुग्धा मागे बसलेल्या आणि राम आणि रियांश पुढे. या दोघींच्या गप्पा काय कमी होत नव्हत्या. बापा रे, काय या मुली. भाई, हे असंच असतं काय रे? तोंडाला कुलूप असतं ना, तर आधी मी मुलींच्या तोंडाला घातलं असतं. रियांश म्हणाला, पण आपल्या रामचं लक्ष होतच कुठे त्यांच्याकडे. तो तर बडबड त्या नंदिनीला पाहण्यातच गुंग होता. आरशात, ओय हॅलो भाई, काय चाललंय काय तुझं? रियांश म्हणाला, कुठे काय, काहीच नाही. चल घर आलं. राम विषय बदलत बोलला, असेच 2-3 दिवस कामात निघून गेले. उद्या शिवण्याचा साखरपुडा असल्याने नंदिनी आजच आली होती. तिच्या न कळत आता सर्वांनाच माहिती होतं की नंदिनी या घरात सून म्हणून येणार आहे. आज शिवण्याचा साखरपुडा असल्याने सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. तर नंदिनी आणि मुक्ता साखरपुडा झाल्यावर काय मज्जा करायची याची प्लॅनिंग करत होत्या. मुहूर्ताची वेळ झाली होती. नंदिनी आणि मुक्ता शिवण्याला आणण्यासाठी गेल्या. आज शिवण्या आणि रोहनचा साखरपुडा असल्याने सगळ्या मंडळीचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते. पण आपल्या रामची नजर तर फक्त नंदिनीला शोधत होती. भाई बहिणी आली ते बघ, रियांश म्हणाला. रामचे सगळे मित्रमंडळी सुद्धा तिथे उपस्थित होते. रामने जसे नंदिनीला पाहिले तो तिच्याकडे पाहतच राहिला. आज तिने व्हाईट अँड लेव्हंडर कॉम्बिनेशनची साडी नेसली होती. कानात झुमके, केसांचा आंबाडा, त्यात गजरा मांडलेला, नाकात नथ, कपाळावर टिकली, ओठांवर हलकसा हसू आणि डोळ्यांवर चष्मा. एकदम सिंपल. ती सावळा रंग, पण चेहऱ्यावर तेज. राम तर तिला पाहून फ्लॅटच. आईच्या गावात मेला असा काय रे, एवढं तोंड फाडून बघतोय ते? कार्तिक म्हणाला, चुलत बहिणीचा साखरपुडा आहे आज, की तिला साईडला करून तुझंच उरकून टाकू? वरून बोलला. राम तर पाक लाजून लालेलाल झाला होता. रिंग सेरेमनी झाली. त्यानंतर पार्टनर चेंज डान्स सुरू झाला. पण या सलग्याची नजर चुकवून आणखीन कोणीतरी आपल्या नंदिनीला पाहण्यात गुंग होता. राघव म्हणाला, वाव, काय माल आहे. हिला तर मी हात लावल्याशिवाय नाही सोडणार. पार्टनर चेंज होता होता राघव आणि नंदिनीची जोडी आली. तेव्हा त्याने तिला एकदम घट्ट पकडले व हळूच कानात बोलला, फ्री आहेस का? वुड यू स्पेंड टाइम विथ मी डार्लिंग?
तो इतकं मिश्किल हसत बोलला की नंदिनीला त्याचा बोलण्याचा अर्थ कळाला. या शुअर वे नॉट. नंदिनी बोलली. चला मग कुठे जायचं? राघव आणि नंदिनी तिथून निघून गेले. इतका वेळ त्यांना पाहत असलेला राम त्याच्या मागोमाग गेला. तो रागात लालेलाल झाला होता, पण पुढील दृश्य पाहून तो आवासूक तिथेच थांबला. राघवच्या तोंडातून कानातून रक्त येत होतं. हात पाय तर गलतीला आले होते. नंदिनीचा पाय त्याच्या छातीवर होता. तिचा तो रावडी लूक बघून राम सुद्धा घाबरला. आज बोललास, परत बोलला, सोड बोलायची लांबच. पुन्हा जर आसपास भटकला पण ना, ही जी उरलेली हाडे आहेत ना, ती कुत्र्याला खायला पण नाही उरणार, समजलं ना? तिच्या डोळ्यात भयंकर राग होता. ते पाहून राम पुढे आला. नंदिनीने त्याला सोडलं. चल आधी निघायचं इथून. तसा तो उठला. नंदिनी, काय माझ्याशी पंगा घेतला ना तू? आजपासून उलट घड्याळ मोजायला सुरुवात कर. राघव मनातल्या मनात बोलला आणि तिथून निघून गेला. चलायचं राम, अजून खूप झटके मिळणार आहेत तुम्हाला. नंदिनी त्याला भानावर आणत बोलली. जाता जाता राम बोलला, नंदिनी, खरंच या तुम्ही होत्या? मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आहे. म्हणजे काय बोलायचं काय आहे तुम्हाला राम? म्हणजे इतक्या हसऱ्या स्वभावामागे इतका राग, पुन्हा नॉर्मल चेहरा? आहात काय मिस तुम्ही? राम, स्वतः सेफ्टीसाठी स्वतःच लढावं लागतं. अशी कुत्री खूप भेटलीत. त्यासाठी स्वतःमध्ये एक वाघिणीला लपवून ठेवावं लागतं. कधीही उपयोगी पडू शकते. राईट, चला लवकर, एक सरप्राईज आहे. आणि ते काय? राम म्हणाला. अरे ट्यूबलाइट सरप्राईज आहे ते सांगून कोणी देतंय काय? कृष्णा, या माणसाचं काय करू मी? असो, चल. नंदिनी मिश्किलपणे हसत म्हणाली. राम मनात म्हणतो, काही नको, आयुष्यभरासाठी मिसेस नंदिनी भोसले म्हणून माझ्या घरी या, माझी बायको, माझी राणी म्हणून. आणि जे पाहिलं त्यानंतर तर अजून घाई झाली तुमच्याशी लग्न करायची. राम आणि नंदिनी घरात आले. आल्या आल्या नंदिनी मुग्धाकडे गेली. सगळं रेडी आहे ना? यस डार्लिंग. मुग्धा तशा लाईट ऑफ झाल्या. पडद्यावर व्हिडिओ सुरू झाला. त्यात शिवण्या, मुग्धा, रेयांश आणि राम, सचिन होते. त्यात त्यांच्या लहानपणापासूनच्या सर्व आठवणी होत्या. शिवण्या तर डोळे पाणावले होते. राम, सचिन, रेयांश आणि मुग्धाची काय वेगळी अवस्था नव्हती. त्या सगळ्यांनी गोल केला आणि एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे गाणं सुरू झालं. सगळ्यांनी शिवण्याच्या भोवती गोल करून डान्स केला. त्यानंतर तिला पुढे घेऊन गेले. जसा तिचा एक पाऊल टाकत असे तशी एक लाईट लागायची. पहिली लाईट लागली तसे तिचे सर्व खेळणी तिच्या सचिन होती. पुढच्या पावलावर चॉकलेटचं पूर्ण असं मंडप. पुढच्या पावलावर घरची सगळी मंडळी शाळेच्या कपड्यात मस्ती करत होती. पुढच्या पावलावर कॉलेज लाईफ आणि पुढे तिच्यावर फुलांच्या वर्षावात स्वागत. तिथे रोहन तिला दोन्ही हात पसरवून मिठीत येण्यासाठी खुणावत होता. तिला अश्रू अनावर झाले. ती पलटतच जाऊन रोहनला बिलगली. थँक्यू सो मच. पण ही कोणाची आयडिया होती? राम म्हणाला. नंदिनीची दादा. आणखी कोणाची? मुग्धा म्हणाली. राम तर तिला भारावून बघतच होता. तर सगळे घरचे तिचं कौतुक करत होते. थँक्यू नंदिनी, आज तुझ्यामुळे माझा दिवस इतका मस्त झाला. आता तर तू माझं लग्न झाल्यानंतर इथून जायचं. हा अगं वेडी, येईन मी पुन्हा. नंदिनीने तर सगळ्या भोसले घराण्याला वेळ लावून सोडलं होतं. जो तो फक्त नंदिनी नंदिनी करत होता. संध्याकाळी सगळे मित्रमंडळ रामच्या घरीच होते. नंदिनी सुद्धा. सगळे पाहुणे मंडळीला निघून गेले. चल ना दादा, किती काम करतोय? मुग्धा, अगं पण कुठे सांग तर. राम म्हणाला. तू चल आधी. मुग्धा रामला ओढतच घेऊन आली. गार्डनमध्ये त्यांना असं येताना पाहून सगळी ओठ दाबून हसत होती. गार्डनमध्ये एक सुंदर असं लाईट हाऊस होतं. राम आणि सगळे आत गेले तर आत अवर्णनीय असा देखावा होता. अवर्णनीय असे दृश्य. आत छोटे छोटे बाउल्स लटकवलेले होते, जे काजव्यांनी सजलेले. आता बसण्याची व्यवस्था केली होती आणि सेकुटी बरोबर मधोमध होती. सगळे एक स्वरात बोलले, वाव. तर 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 गॅस, आपण एक खेळ खेळणार आहोत. तो म्हणजे थ्रू अँड डेअर. ओके, ही बॉटल फिरवली जाईल. ज्याच्याकडे वळली त्याने एकतरी थ्रू ऑर डेअर यापैकी एक निवडायचं. नंदिनी कूल. सगळे एका दमात बोलून गेली. भाई बहिणीचं मस्त आहे हा. एक नंबर चॉईस रे. रियांश, एकदम तुझ्या अपोजिट आहा. रामवर वेळ आली. त्याला डेअर चूज
करावा लागला. त्याला गाणं म्हणायला सांगितले, तेही नंदिनी सोबत. ओके डन. रामने त्याची गिटार आणली. नंदिनी समोर जाऊन बसला. तुम्हें देखते ही एक सांसें चलेगी, तुम्हारे बिना अब ना ये आंखें रहेगी. मेरी बेकरारी तुम क्यों नहीं मागते. तो तिच्या डोळ्यात बघून इतक्या पैरोली गाणं म्हणत होता की रिअल वाटत होतं. राम खूप सुंदर गाणं म्हणायचा. सगळ्यांची नजर फक्त त्या दोघांवर होती. राम तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दल प्रेम शोधत होता, तर नंदिनी रामच्या डोळ्यात अमोलला पाहत होता. तिला त्याच्या डोळ्यातच तिचा अमोल दिसायचा. तिला अचानक गहिवरून आलं. ती तडक तिथून पलट सुटली. दार बंद केलं आणि रडू लागले. कृष्णा, का खेळवत आहेस पुन्हा? मला माझा अमोल वापस दे. राम सोबत असताना मी त्याला का पाहते? रोखून ठेवलेलं अश्रू त्यांच्यापर्यंत येऊन का थांबतात? मला मगाशी का या होतं? मला काही एक कळत नाहीये. थकलोय मी आता. बस कर, खूप रडले. आता प्लीज माझ्या अमोलला पाठव माझ्या आयुष्यात. तो आहे अजून माझ्या जवळच आहे. फक्त तो दिसत नाहीये. त्याला सांग मला खूप त्रास होतो त्याच्या अशा वागण्याचा. नंदिनीच्या अशा वागण्याने सगळे तिच्या पाठी आली. रामचा तर जीवच नव्हता. नंदिनी प्लीज दार उघडा. नंदिनी, काय झालं? गाणं आवडलं नाही का माझं? रिअली सॉरी. नंदिनी, मी पुन्हा कधीच म्हणणार नाही. मला माफ करा. दार उघडा नंदिनी प्लीज. नंदिनीने स्वतःला नॉर्मल दाखवत दार उघडलं. काय झालं नंदिनी? मला माफ करा प्लीज. अरे वा राम, तुम्ही तर खूप सुंदर गाणं म्हणता. आता कन्सर्ट ठेवावे लागतात वाटतं. रामने सर्वांना जाण्याचा इशारा केला आणि रागात आत जाऊन दार बंद केलं. मिस नंदिनी, आता खरं बोला. तो तिच्या डोळ्यात बघून इतक्या जवळून बोलला तशी ती त्याला बिलगली आणि जवळ तिने हंबरडाचं फोडला. अमोल प्लीज. अमोल, मला सोडून जाऊ नको प्लीज. नंदिनी, काय झालं आहे ते तर सांगा. राम तिला नॉर्मल करत बोलला. तशी ती त्याच्यापासून लांब झाली. सॉरी राम, मी सॉरी. काय झालं आहे नंदिनी, सांगा. सर, तुम्ही चिडला. राम, तुम्ही चिडला? नंदिनी विषय बदलत बोलली. चला, प्रॉमिस तोडलं ना? आता कोंबडा व्हायचं काय? म्हणजे तुम्ही हे सगळं मी चिडाव म्हणून केलं? हो, चला कोंबडा व्हा चटकन. बिचारे राम. नंदिनी मनात, सॉरी राम, पण काही गोष्टी मनात राहिलेल्याच बऱ्या असतात. मला माफ करा. तुम्हाला माझी खूप काळजी आहे. कृष्णा, याच्याशी माझी मैत्री कधीच तोडू नकोस. राम अजूनही कोंबडा होऊनच बसला होता.